अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आज सगळ्या भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाच्या दिवशी आनंदाच्या मेळ्यामध्ये येऊन खरं तर मनापासून आनंद होतोय. सगळ्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं आणि मला सावरकरांचं वाक्य आठवतं की देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो. हे लक्षात घेऊन ज्यांनी आपल्या देशासाठी त्याग आणि बलिदान सर्वस्वाचं समर्पण केलं त्या सगळ्या क्रांतीवीरांची आठवण काढणं हे आज आपलं कर्तव्य आहे. त्या सर्वांना अभिवादन करतो ज्यांची आज जयंती आहे. ते महायोगी श्री अरविंद यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि खरोखर सगळ्या साधकांच्या मध्ये बोलणं याचा आनंद पण आहे आणि हे थोडं आव्हानात्मक पण आहे. पण आव्हानात्मक असून सुद्धा त्याची भीती वाटण्याचं कारण यासाठी नाही, कारण बोलताना आपण काही गोष्टी जरी कमी जास्त बोलण्यात आल्या तरी समोर असलेले साधक असल्यामुळे त्यांच्याजवळ सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती संयम आहे. त्यामुळं श्रोत्यामध्ये संयम असेल तर ते वक्त्याला सांभाळून घेतात. सर्वांना अभिवादन करतो सर्व श्रोत्यांना, कारण माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अनुभवाने असे सुद्धा जे मोठे आहेत आता ज्यांचे आशीर्वाद मिळाले त्या योगिनीजी, तर त्यामुळं धाडस आहे. पण आपल्या परीनं काही ना काही मंतव्य याच्या आपल्या विषयावर मांडण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. हे भगवान श्री कृष्ण जे गीतेच्या 7व्या अध्यायात म्हणतात त्यानुसार कित्येक मनुष्यांमध्ये कुणाला तरी अध्यात्माविषयी जिज्ञासा होते. त्या जिज्ञासूंपैकी काही थोडे असतात ज्यांना म्हणजे ज्या 3 गोष्टी भगवान शंकराचार्यांनी दुर्लभ सांगितल्या आहेत, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयः. आधी मनुष्यत्व मिळणं दुर्लभ, ते मिळालं तरी मोक्षाची इच्छा मनात निर्माण होणं हे दुर्लभ, आणि ती झाली तरी महापुरुष संश्रयः, एखाद्या महापुरुषाचा सहवास घडणं आणि त्याच्या कृपेनं आपण अध्यात्माच्या मार्गावर पुढे जाणं हे दुर्लभ. हे सगळे योग ज्यांच्या बाबतीत निश्चितपणे घडून आलेले आहेत अशा सर्वांसमोर बोलणं हे मी माझं मोठं भाग्य समजतो. आज ज्या ग्रंथाच्या विषयी आपल्याला थोडी चर्चा करायची आहे, ज्या ग्रंथातला भक्तियोग आणि ज्ञानोत्तर भक्ती या विषयाचं थोडं चिंतन आपल्याला करायचं आहे, ती ज्ञानेश्वरी कुठल्याही मराठी भाषी भाविकासाठी अगदी आत्मवत जर कुठला ग्रंथ असेल तर ती ज्ञानेश्वरी आहे. तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा आहे, तो दासबोध आहे आणि एकनाथी भागवत आहे. ही सगळी आपली आध्यात्मिक शिदोरी आहे. अनेक प्रकारे अनेक मार्गांनी उपदेश आपल्या संतांनी केला. जेवढ्या प्रकारच्या उपासना पद्धती, जेवढ्या प्रकारची दैवत, जेवढ्या प्रकारचे संप्रदाय, जेवढ्या प्रकारची थोडक्यात साधनं आपल्या देशामध्ये आहेत तेवढी क्वचितच कुठेतरी असतील. आणि ज्या प्रकारच्या ज्याचा अर्थाचा उल्लेख आता प्रास्ताविकामध्ये झाला, शिवमहिम्न स्तोत्रामध्ये जे येतं, रुचीनाम वैचित्र्याद रुचुकुटिल नाना पथजुषाम नृणाम एको गम्यस्तमसी पैसा मरण इव. सगळ्या नद्या जशा एका सागराकडे जातात तसे कुठल्याही उपासना मार्गाने आपण जरी गेलो तरी शेवटी आपल्याला एकाच लक्ष्यापर्यंत पोहोचायचं. आणि ज्ञानेश्वरीच्या बाबतीत तर बोलायचं, आर्ताचे निवोरसे गीतार्थ ग्रंथन मिसे
वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथ. शांत रस हा ज्ञानेश्वरीचा स्थायी रस आहे आणि तो सुद्धा शृंगाराचे माथा पाय ठेवी अशा प्रकारचा शांत रस. ती शांती आपल्या मनाला कशा प्रकारे प्राप्त होईल, मार्ग अनेक सांगितलेले आहेत. या सगळ्या मार्गांच्या मध्ये एक जो दुआ आहे ती भक्ती आहे. श्रीमद भगवद्गीतेत सुद्धा भक्तियोग नावाचा 12वा अध्याय असला तरी भगवद्गीतेत ठिकठिकाणी आपल्याला त्या भक्तीची अनेक रूप पाहायला मिळतात. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊलींनी देखाय मनुष्य जात सकळ जे स्वभावता भजनशीळ जाहले असे केवळ माझ्याची ठाई असं म्हणत वास्तविक या भक्तीपासून कुणीही वेगळा राहू शकत नाही. अनेक प्रकारे या भक्तीमध्ये आपलं मन, कारण ही संकल्पना व्यापक आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पायऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये सांगितल्या. पण अशी कुठली संकल्पना आहे जी या 4ही पेक्षा एक प्रकारे श्रेष्ठ आहे आणि या 4हींनाही व्यापून आहे. श्रीमद भागवतामध्ये सांगितलं गेलं धर्मार्थ काम मोक्षाणाम य इच्छेत श्रेय आत्मनः एकमेव हरेस तत्र कारणम पाद सेवनम. चहू पुरुषार्थांचे श्री भक्ती जैसी हे माऊलींनी सांगितलं. आणि गीतेमध्ये अर्जुनाला जेव्हा भगवंतांनी विश्वरूप दाखवलं, त्या विश्वरूपाच्या समोर अर्जुन नतमस्तक झाला. या विश्वरूप दर्शन अध्यायाचा जिथे समारोप होतो, मत्कर्म कृन मत परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव, ही 12व्या अध्यायाच्या भक्तियोगाची प्रस्तावना आहे. मत्कर्म कृन मत परमो, भगवान म्हणतात जो माझ्यासाठी कर्म करतो, जो माझ्याशी एकनिष्ठ आहे, मद्भक्त संगवर्जितः, अन्य सगळ्या प्रकारच्या संघापासून जो मुक्त झालेला आहे, निर्वैर सर्व भूतेषु, कुठल्याही प्राणीमात्राच्या बाबतीत ज्याच्या मनात द्वेष, मत्सर, वैर भावना नाही, यस्स मामेति पांडव, तो मला प्राप्त होतो. कसं भगवंतापर्यंत पोहोचायचं, कसं त्याला प्राप्त करायचं, फिरून फिरून ह्या अशाच प्रकारचे प्रश्न प्रत्येक पुराणाच्या, प्रत्येक शास्त्राच्या सुरुवातीला आपल्याला जिज्ञासूंनी विचारलेले आढळून येतात. मग भगवान महादेवांना माता पार्वती जे प्रश्न विचारतात, ज्ञानेश्वरीच्या आरंभीच माऊलीने ते सांगितलं की पार्वतीने प्रश्न विचारला आणि तिथे भगवान महादेव सांगतात की देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जय गीता तत्व. भगवती पार्वती प्रश्न विचारतात, महादेव उत्तर देतात. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला आपण पाहिलं तर शौनकादिक सगळे ऋषीमुनी प्रश्न विचारतात, सूत महाराज त्यांना उत्तर देतात, परीक्षित प्रश्न विचारतो, शुकदेव उत्तर देतात. हे सगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा अर्थ एकच आहे की सर्वात मोठं जे आत्यंतिक कल्याण आहे ते कसं प्राप्त करावं, ते प्राप्त करण्याचे मार्ग काय. आणि मग त्यावर उत्तर देत असताना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार, कारण अनाग्रह हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, कुठलाही मार्ग कुणावर लादला जात नाही. अमुकच एका प्रकारची उपासना सगळ्यांनी केली पाहिजे तेच बंधनकारक आहे, अमुकच एका प्रकारच्या एका रूपाच्या देवाला सगळ्यांनी पूजलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आपल्याकडे नाही. आणि म्हणून मग साधनांमध्ये वैविध्य आलं. मग त्यामध्ये कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. पण थोडस बारकाईनं पाहिलं तर केवळ कर्म मार्ग किंवा केवळ ज्ञान मार्ग किंवा केवळ योग मार्ग हा आपल्याला आपल्या अंतःकरणामधले विकार काढण्यापर्यंत नेऊ शकतो. पण त्या पुढे जाऊन जे आपलं प्राप्तव्य आहे
ते प्राप्त करण्यासाठी म्हणून त्याला भक्तीची जोड ही द्यावीच लागते. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या गोष्टी फार सुंदर सांगितल्या. ते म्हणतात, एकी कर्मबाह्यांचा भरवसा, परिते पडिले वळसा विधिनिषेधांच्या. कुणी आपल्या कर्मरूपी बाहूंच्या भरोशावर या भवसागरामध्ये उडी घेतली, परिते पडिले वळसा विधिनिषेधांच्या. या कर्म मार्गातले सगळे विधिनिषेध, की एखाद्या मंत्रातल्या, एखाद्या शब्दातल्या, एखाद्या वर्णाचा एखादा वर्ण किंवा एखादा स्वर तो जरी म्हणण्यामध्ये आपल्याकडून चुकीचा उच्चारला गेला तरी त्याचं फळ उलट मिळतं. त्यामुळे हा कर्मकांडाचा मार्ग जटिल आहे. यथा सांगरे कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. आणि म्हणून हा नुसता कर्माचा मार्ग तो आधी आचरणाला कठीण, आणि तो आचरण करून सुद्धा जे आपल्याला भेटणार आहे ते स्वर्गाचं फळ, ते नश्वर, ते तम भुक्तवा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. मग कोणाला आपल्या बुद्धीविषयी काही असा ठाम विश्वास असतो, ते बुद्धीच्या मार्गानं, ज्ञानाच्या मार्गानं जातात. विवेक, वैराग्य, शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, ज्याला आपण 4 योग्यता ज्या ज्ञान मार्गावर आवश्यक आहेत, आणि मुमुक्षुत्व, ह्या ज्यांना प्राप्त झाल्या ते ज्ञान मार्गाने पुढे जातात. पण ज्ञान मार्गावर जाताना ज्यांनी भक्तीचा आधार घेतलेला नाहीये, त्यांच्यासाठी एक माऊलींनी सूचना देऊन ठेवली आहे सावध राहण्यासाठी म्हणून, की नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. की एखाद्या कोणी जर असा विचार करत असेल की भक्ती ही सगळ्या सामान्यांसाठी असते, आपण काहीतरी विशेष आहे म्हणून आपण ज्ञान मार्गाने जावं, काही ग्रंथ वाचावेत, स्वतःहून त्याच्यावर विचार करावा, उत्तम गोष्ट आहे. पण आपण काहीतरी विशेष आहोत इथपासून त्या साधकाच्या सोबत त्याच्या अहंकाराचा सुद्धा प्रवास सुरू होतो. आणि हा अहंकार जो छुपा शत्रू आहे, तो कळत नाही, तो चोर पावलाने येतो. अगदी मला कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही असा जरी एखाद्याने विचार केला तरी त्याही गोष्टीचा त्याला अहंकार होऊ शकतो. म्हणून ज्ञानासोबत भक्तीचं जोडणं, कारण भक्तीची व्याख्या करतानाच मधुसूदन सरस्वतींनी फार सुंदर सांगितलं, धृतस्य भगवत धर्मात धारावाहिकतांगता सर्वेशे मनसो वृत्तीर भक्तिरित्यभिधीयते. भक्ती काय? भक्ती अंतरंगाची द्रवीभूत अवस्था. जेव्हा आपलं मन द्रवीभूत होतं आणि परमात्म्याच्या दिशेनं वाहायला लागतं, तेव्हा तिला भक्ती असं म्हटलं जातं. मला आठवतो उद्धवाचा प्रसंग भागवतामधला, जेव्हा भगवान स्वतः त्या उद्धवाला, तो सगळ्या ज्ञानांमध्ये श्रेष्ठ आहे, बृहस्पतींचा शिष्य आहे, भगवान त्याला गोपींकडे पाठवतात भक्ती शिकण्यासाठी म्हणून. कर्म, ज्ञान किंवा योग सुद्धा सूक्ष्मतेने विचार केला, योगशास्त्र हे स्वयंपूर्ण शास्त्र आहे. त्या शास्त्राचा नितांत आदर आपल्या सगळ्या परंपरेने केलेला आहे. भक्ती प्रधान असलेल्या श्रीमद भागवतामध्ये सुद्धा योगाचं जे वर्णन आपल्याला पाहायला मिळतं तसं अन्यत्र पाहायला मिळणार नाही. पण या योगामध्ये सुद्धा भगवान पतंजलींनी ईश्वर प्रणिधानाद्वा असं सूत्र लिहून त्याला कशा प्रकारे भक्तीची जोड देणं आवश्यक आहे, त्याचं कारण असं आहे, माऊलींनी स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये याही बाबतीत सूचना देऊन ठेवली. किंबहुना पांडवा
अग्निप्रवेशू नीच नवा, भ्रतारे विण करावा तो हा योग. योगाचं सगळं वर्णन तर माऊलींनी केलं, पण एक सावधपणाची सूचना देऊन ठेवली की हा योग मार्ग सर्वांसाठी तेवढा सुगम नाहीये. उत्साह सुरुवातीला असू शकतो, पण पुढे ज्या ज्या प्रकारच्या संकटामधून त्या योग्याला मार्ग आक्रमावा लागतो आणि ते सगळं टाळायचं असेल, योग जर आपल्यासाठी सोपा व्हायचा असेल, तर भक्तीचं आलंबन त्या योग्याला सुद्धा घ्यावं लागतं. स्वतः माऊली एकीकडे योगाला अवघड सुद्धा म्हणतात आणि तेच इतर ठिकाणी योगाला सोपं सुद्धा म्हणतात. ही गंमत आहे. माऊली दुसरीकडे एका ठिकाणी म्हणतात, हितासी जे जे निके, ते ते या इंद्रिया दुखे, एरवी सोपे योगासारखे काही असे. अरे योगासारखं काही सोपं दुसरं आहे का? आपण विचार करा. जे माऊली एकीकडे म्हणतात योग म्हणजे अग्निप्रवेश करण्यासारखं आहे, ते दुसरीकडे म्हणतात की योगासारखं दुसरं सोपं आहे का? पण ते कुणाच्या बाबतीत म्हणतात? हितासी जे जे निके, ते ते या इंद्रिया दुखे. अहो योग अवघड कुणासाठी आहे? कशामुळे तो अवघड वाटतो? ज्यानं आपलं हित होणार आहे अशी कुठलीही गोष्ट आपल्या इंद्रियांना रुचत नाही. उपवासाच्या दिवशी बरोबर आपल्याला जास्त भूक लागते, एरवी नाही. पण एखादं प्रवचन ऐकायला बसल्यानंतर पायाला मुंग्या जास्त येतात. ध्यानाला बसल्यानंतर एक एक मिनिट ते जाणं अवघड होऊन जातं. आता माझ्यासोबत जे बसलेले आहेत ते साधक आहेत, त्यामुळे त्यांच्या बाबतीत ते अपवाद आहेत. पण शक्यतो सामान्यतया जो अनुभव असतो तो हा असतो. हितासी जे 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 ज्यानं ज्यानं हित होतं, इंद्रिय त्यामध्ये आडकाठी आणतात. आणि म्हणून वचेहि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, हे जे भगवान गीतेमध्ये सांगतात. जो इंद्रियाच्या ताब्यात नाही, ज्याच्या ताब्यात इंद्रिय आहेत, या इंद्रियांची जी बाहेर धावण्याची ओढ आहे, ती ज्याची संपली, योग त्याच्यासाठी सोपा आहे. इंद्रियांची ही बाहेर धावण्याची ओढ संपणार कशी? त्याच्यासाठी योगशास्त्रामध्ये संकल्पना आहे प्रत्याहार, प्रति आहार. बाहेरच्या गोष्टींकडे धावण्याचा इंद्रियांचा स्वभाव तो तेव्हा बदलेल जेव्हा या इंद्रियांना आतमध्ये काहीतरी खाद्य उपलब्ध होईल. घरातच उत्तम जर काही पदार्थ खायला मिळाले तर एखाद्याला जसं बाहेर खायला जाण्याची गरज नाही, तसं आपल्या या इंद्रियांना शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध जे आपण बाहेर शोधतो त्यापेक्षा उत्तम जर आतून प्राप्त झाले, तर आपोआप या मनाची इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर धावण्याची ओढ ही थांबेल. इंद्रियांची कसमस मोडे माऊली म्हणतात. ही जी तगमग असते इंद्रियांमध्ये विषयांच्या मागे धावण्याची, ती थांबेल. कशी थांबेल? पुन्हा एक भागवताकडे जाऊ. भगवान कपिल नारायण आपल्या आईला, देवहूती मातेला जो उपदेश करतात श्रीमद भागवतामध्ये, कपिल गीता असं ज्याला आपण म्हणतो, त्यात योगाचं जे वर्णन योगशास्त्राचं कपिल देवांनी केलेलं आहे, त्यात त्यांनी भगवंताचं सगुण साकार ध्यान, त्या ध्यानाचं वर्णन केलंय. अगदी पायाच्या नखापासून ते मस्तकापर्यंत भगवंताच्या एका एका अंगावर आपलं मन कसं स्थिर करावं याचं ते सुंदर वर्णन. हे भगवंताचं रूप, ही त्यांची मूर्ती, हा आकार मनामध्ये स्थिर करणार जो करतो, तो योगी सगळ्या प्रकारे निरापद होतो. त्याला कुठल्याही प्रकारे साधनेपासून ढळण्याचं भय राहत नाही. योगामध्ये दोन प्रकारच्या अवस्था आहेत, एक समाधी अवस्था आणि एक व्युत्थान अवस्था. समाधी अवस्थेमध्ये तर योग्याला परमानंद प्राप्त होतो, पण जेव्हा तो समाधीतून बाहेर येतो
तेव्हा पुन्हा एकदा हे सगळ्या विषयांपासून त्याला आपल्या मनाला राखून ठेवावं लागतं, बाजूला ठेवावं लागतं. त्याने अपथ्य करून चालत नाही, कुठल्याही कुसंगाला बळी पडून चालत नाही, फार सावध राहावं लागतं. समाधी अवस्थेमध्ये परमानंद आहे, पण व्युत्थान अवस्थेमध्ये त्याला स्वतःला सांभाळावं लागतं. पण जो योगी भक्तीचं अवलंबन घेतो, प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज ते स्वतः एक महान योगी होते. त्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली की ज्या योगाला भक्तीचं अधिष्ठान आहे, त्याचा समाधी अवस्थेतला आनंद हा व्युत्थान दशेत मुळीच कमी होत नाही. त्याला कुठल्याही प्रकारे पतनाची भीती नाहीये. म्हणून ते कर्म असो, ते ज्ञान असो किंवा तो योग असो, या सर्वांना आधार भक्तीचा आहे. येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरळे माया जळ. भगवान माऊलींच्या मुखातून जे सांगतात की कोण या भवसागराला तरून जातो, माऊली म्हणतात तरण्याची बातच सोडा. या भक्तासाठी हा भवसागर उरतच नाही. आणि म्हणून झडझडो नि महिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. झडझडो नि महिला, गीतेच्या 9व्या अध्यायाच्या अंती अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम, या संसाराच्या अनित्यतेबद्दल आणि दुःखमयतेबद्दल सगळं भाष्य केल्यानंतर भगवान अर्जुनाला जे सांगतात ते माऊलींनी फार सुंदर शब्दामध्ये सांगितलं. झडझडोनी निघ. व्याकुळतेने जो भक्त भगवंताच्या दिशेनं धावायला लागतो ना, सगळी साधनं आपोआप त्याच्याकडून घडतात. आणि मुळात आपल्याकडे जे सांगितलं गेलंय, मोक्ष कुणाला मिळतो, कुठल्या साधनाने मिळतो, ज्ञानान्मुक्ती. आपण कुठेही पाहिलं कोणत्याही शास्त्रामध्ये तरी मोक्षाचं साधन एकच आहे, ज्ञान. पण ते ज्ञान कुठलं आणि ते कसं प्राप्त होणार, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेस. त्या ज्ञानाचं साधन भक्तीत सांगितलेलं आहे. भगवान स्वतः गीतेमध्ये तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तेषाम एव अनुकंपार्थम. जे अखंड भगवंताशी जोडल्या गेलेले आहेत, त्यांच्याविषयी कृपा मनामध्ये दाटून भगवान त्यांना आपलं ज्ञान करवून देतात. दैव्येशा गुणमयी मम माया दुरत्यया, मामे वये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे भगवंताचं गीतेतलं शेवटचं आश्वासन. देहाला कर्मामध्ये गुंतवावं, बुद्धीनं ज्ञानाची आराधना करावी, मनाला योग साधनेमध्ये रमवावं, आणि या अशा प्रकारच्या कर्म, ज्ञान आणि योग हे तिन्ही प्रकारचं साधन भक्तीच्या अधिष्ठानावर जो उभं करतो, तो साधक खऱ्या अर्थानं या अध्यात्म मार्गामध्ये पुढे जातो. आपण पाहिलं ते ज्ञान
भक्तीनं कसं कसं प्राप्त होणार आणि कुठलाही साधना मार्ग केवळ एकांगी पद्धतीने आपल्याला पुढे नेऊ शकत नाही. त्याला भक्तीचं अधिष्ठान असलं पाहिजे. पण मग हे ज्ञान जेव्हा प्राप्त होतं त्यानंतरचं काय? आपण जो एक शब्द आजच्या विषयामध्ये वाचला असेल, ज्ञानोत्तर भक्ती. हा विषय मुळात काय आहे? ज्ञान झाल्यानंतरची भक्ती. आता मुळात सगळं जो खटाटोप सगळा चाललेला असतो तो ते ज्ञानासाठी चाललेला असतो. आणि हे कुठल्याही साधकाला लक्षात येऊ शकतं. कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला तेच वाचायला मिळतं. ते आत्मज्ञान प्राप्त व्हावं. त्याला आत्मज्ञान म्हणा, त्याला ब्रह्मज्ञान म्हणा, त्याला आणखी कैवल्य म्हणा, आणखी कुठलंही नाव आपण त्याला देऊ शकतो. ते प्राप्त करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे ना. मग ते प्राप्त केल्यानंतर पुन्हा जी भक्ती सांगितलेली आहे ती कुठली आहे? भक्तीचं खरं जे वैशिष्ट्य आहे ते ज्ञानोत्तर भक्तीच्या अभ्यासाशिवाय कळू शकत नाही. सा कर्म ज्ञान योगेभ्योप्यधिकतरा. भक्तीला कर्म ज्ञान योग या सर्वांपेक्षा विलक्षण सांगितलंय. ते यासाठी सांगितलेलं आहे कारण भक्ती हे फक्त साधन नाहीये, भक्ती हे साध्य सुद्धा आहे. कर्म साधन आहे, त्याचं साध्य स्वर्गाधिक लोक आहेत. ज्ञान, आता इथे जेव्हा जेव्हा मी ज्ञान हा शब्द उच्चारतो तेव्हा एक साधना म्हणून उच्चारतो. आत्मज्ञान वेगळं आणि ज्ञानाची साधना जो ज्ञानी करतो विवेक वैराग्य यांसह जो ध्यानाधिक मार्गाने, ते ज्ञान वेगळं. हा ज्ञान मार्ग तो मार्ग आहे, त्याचं एक साध्य आहे. साक्षात्कार हे त्याचं साध्य आहे. योग हे साधन आहे. समाधी हे त्याचं साध्य आहे. मग भक्ती हे साधन आहे तर त्याचं साध्य काय आहे? कर्माचं साधन स्वर्ग असेल, ज्ञानाचं साधन मोक्ष असेल, योगाचं साधन समाधी असेल, भक्तीचं साध्य, भक्तीचं साध्य मात्र भक्तीच आहे. भक्ती स्वयमेव साधन सुद्धा आहे आणि ती साध्य सुद्धा आहे. कुठल्याही मार्गाच्या साधकाला शेवटी तिथपर्यंत पोहोचायचंय. भक्तीचे दोन प्रकार आहेत, एक साधन भक्ती आहे आणि एक साध्य भक्ती. जी भक्ती आपण करतो, श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे, अनेक ठिकाणी ती अनेक प्रकारे सांगितलेली आहे. ही साधन भक्ती आहे. भगवंताच्या कथांचं श्रवण करावं, गुणांचं कीर्तन करावं, स्मरण करावं, नामस्मरण करावं, समर्पण करावं, पूजा करावी, वंदन करावं, दास्य करावं, सेवा करावी, सख्य भावनेनं भगवंताजवळ जावं अर्जुनासारखं, आत्मनिवेदन बलीसारखं आपलं सर्वस्व समर्पित करावं. आणि हे सगळं कुठल्याही भावनेतून करावं. ज्या कुठल्या भावनेनं आपण भगवंताशी जोडल्या जाऊ शकतो त्या भावनेतून करावं. त्यामध्ये अनेक प्रकारचे भाव आहेत. वात्सल्य भाव आहे, लालन भाव आहे, कांता भाव आहे. ही सगळी साधन भक्ती आहे. पण ज्या भक्तीविषयी आपण आज चर्चा करतोय ती या साधनेनं जी प्राप्त होणार आहे ती भक्ती आहे. श्रीमद भागवतामध्ये एक सुंदर श्लोक येतो, आत्मा रामाश्च मुनयो निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्त्यहेतुकीं भक्तिम इत्थं भूत गुणो हरिः. आत्मा रामाश्च मुनयो
ज्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला, आत्माराम याचा अर्थ जे आपल्याच ठिकाणी रमले, आत्म्या ठिकाणी रमले, आता त्यांना बाहेरच्या कुठल्याही पदार्थाची सुखासाठी गरज नाही, जे आता बाहेरच्या कुठल्याही पदार्थावर समाधानासाठी अवलंबून नाहीयेत, आत्माराम. मुनी शब्दाचा अर्थ आहे जे मनन करतात, मननशील आहेत. आत्मा रामाश्च मुनयो निर्ग्रंथाः. त्यांच्या सगळी बंधनं ज्यांची तुटून पडली, मनातल्या सगळ्या संशयाच्या गाठी सुटल्या, कुठल्याही बाबतीत आता ज्यांच्या मनामध्ये कुठली शंका नाहीये, कुठलाही संदेह नाहीये, ज्याला आपल्या परंपरेमध्ये करतला मलकवत असं म्हणतात, हातावर ठेवलेल्या डोळ्या इतका स्पष्ट ज्याने आत्मज्ञानाचा अनुभव घेतला, अशा लोकांच्या बाबतीत सांगितलंय कुर्वन्त्यहेतुकीं भक्तिम. अरे असे महात्मे सुद्धा अहेतुकीं भक्तिम कुर्वन्ति, कुठल्याही उद्देशासाठी नाही, स्वाभाविकपणे ते भक्ती करतात. कशामुळे करतात? इत्थम भूत गुणो हरिः. या कृष्णाचं आकर्षण असं आहे की ते करतात भक्ती. ज्यांना कुठेही आनंद शोधायला जाण्याची गरज नाही, त्यांना सुद्धा आनंद वाटतो भक्तीमध्ये. भागवताचे जे वक्ते आहेत, भगवान शुकदेव, त्यांचा तर स्वतःचा अनुभव ते स्वतः सांगतात. व्यास महाराजांच्या घरी शुकदेवांचा जन्म झाला. मुळात त्यांचा जन्म झाला आईच्या उदरातून 12 वर्षांनी. जन्म झाल्यानंतर आता शुकदेव हे स्वतः जन्मतःच सिद्ध आहे, त्यांना साधना करण्याची आवश्यकता नाहीये. या सगळ्या मायेपासून ते जन्मतः स्वतंत्र आहेत आणि म्हणून जन्म झाल्या झाल्या ते व्यास महाराजांच्या आपल्या पित्याच्या आश्रमातून निघून गेले. फार सुंदर वर्णन भागवतामध्ये येतं. शुकदेव पुढे चाललेले आहेत, भगवान वेदव्यास त्यांना हाका मारतायत, त्यांच्या पाठीमागे जात आहेत. त्या ठिकाणी भगवान वेदव्यासांनी पाहिलं की दिगंबर अवस्थेतला आपला हा किशोर वयाचा मुलगा असा पुढे गेलाय. शेजारी एका सरोवरामध्ये काही अप्सरा स्नान करतायत. पण त्या अप्सरांना या दिगंबर अवस्थेतल्या आपल्या मुलाकडे पाहून काही संकोच वाटला नाही. आणि भगवान वेदव्यास स्वतः जेव्हा तिथे येतात तेव्हा त्या अप्सरा अगदी आपली वस्त्र सावरून धरतात. व्यासाने त्यांना कारण विचारलं की असं का? त्या अप्सरांनी सांगितलं, महाराज तुम्ही सुद्धा ज्ञानी आहेत, पण तुमच्या दृष्टीनं किमान स्त्री आणि पुरुष यातला भेद तरी आहे. पण तुमचा मुलगा अशा कोटीचा ज्ञानी आहे, त्याला स्त्री आणि पुरुष हा भेद सुद्धा दिसत नाही. सर्वं खलुदं ब्रह्म ही त्याची दृष्टी आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. त्याच्या दृष्टीनं ते दगड, झाड किंवा स्त्री पुरुष, आकाश, नदी हे सगळं काही नाहीच आहे, भेद कुठलाच नाहीये. सर्वत्र एका आत्मतत्वाची प्रचिती घेत शुकदेव पुढे चाललेले. भगवान व्यासांना त्यांची योग्यता कळली. त्यांनी पाठलाग करणं सोडून दिलं आणि त्या आश्रमात आले. शुकदेव महाराज जाऊन एका गुहेमध्ये बसले. आता त्यांना काही मन कुठे स्थिर करायचं नव्हतं किंवा आता ध्यान लावायचंय, आता आपण ध्यान करायला बसणार आहोत, असं काहीच नाही. अखंड ते ध्यानावस्थेतच आहेत. शांत एका ठिकाणी जाऊन बसले. घडलं काय? त्या गुहेच्या बाहेर भगवान वेदव्यासांचे काही शिष्य ते समिधा गोळा करण्यासाठी आले होते. आणि समिधा गोळा करत करत ते श्रीमद भागवतातला एक श्लोक म्हणत होते. तो श्लोक आतमध्ये बसलेल्या शुकदेवांच्या कानावर पडला. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपिशं वैजयन्तीं च मालाम्.
रंध्रान वेणोरधर सुधया पूरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यं स्वपदर्मणम् आविशद्गीत कीर्ती. भगवंताचं सुंदर वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. ते वर्णन शुकदेवांच्या कानावर पडलं आणि एकदम भगवंताचा तो सगुण साकार विग्रह त्यांच्या डोळ्यासमोर प्रकट झाला. कारण त्यांचं मन एखाद्या नितळ सरोवरासारखं होतं, स्थिर होतं. त्यामुळे त्यात भगवंताचं प्रतिबिंब अगदी सहज पडलं. त्या रूपाला त्यांनी पाहिलं, ते गुण त्या श्लोकामधून ऐकले. शुकदेव समाधी विसरून गेले. शुकदेवांची अवस्था काय होती मी आपल्याला सांगितलं होतं. ज्यांना चराचरामध्ये केवळ एका आत्म्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही, कुठलाही भेद कळत नाही, जी ज्ञानाची परमोच्च अवस्था आहे, त्या अवस्थेत शुकदेव आहेत. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. आणि त्याही पुढे जाऊन किंबहुना चराचर आपणची झाला, हे जे माऊलींनी सांगितलंय त्या अवस्थेत शुकदेव आहेत. पण या ओवीच्या पुढे पण एक ओवी आहे. किम हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. मग याही वरी पार्था, यानंतर सुद्धा काहीतरी आहे. मग याही वरी पार्था, माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. याही वरी पार्था, माझ्या यानंतर सुद्धा भगवंताच्या भक्तीची ओढ, यानंतर सुद्धा भगवंताच्या भजनाची आस्था असू शकते, ती असते. शुकदेवांचा तो स्वतःचा अनुभव आहे आणि तो त्यांनी परीक्षिताला सुद्धा सांगितला. परिनिष्ठितोपि नैर्गुण्यम उत्तम श्लोक लीलया गृहीत चेता राजर्षे आख्यानम यदधीतवान. परिनिष्ठितोपि नैर्गुण्यम, निर्गुणाचा साक्षात्कार, निर्गुणाचा सगळीकडे प्रत्यय आल्यानंतर सुद्धा उत्तम श्लोक लीलया गृहीत चेताः, भगवंताच्या त्या दिव्य लीलांची जी मोहिनी आहे तिला भुलून गृहीत चेताः, एखादा मासा जसा एखाद्या जाळ्यात अडकावा तसं शुकदेवांचं भगवंताच्या लीलांच्या त्या आकर्षणामध्ये रुतलं. आणि शुकदेव तिथून बाहेर आले. त्या शिष्यांना विचारलं, हे श्लोक तुम्ही हा कुठून म्हणलात? त्या शिष्यांनी सांगितलं, आमच्या गुरूंनी असे पुष्कळ श्लोक लिहिले श्रीमद भागवत या नावाने. शुकदेव पुन्हा त्या आश्रमामध्ये आपल्या परत गेले आणि भगवान वेदव्यासांच्या पुढे जाऊन त्यांनी ते भागवत आपल्याला शिकवावं अशी विनंती केली. याही वरी पार्था, माझी या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट. ही ज्ञानोत्तर भक्ती, गोपींची भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. खरं या अर्थाने एवढ्या पातळीवरचा विचार आपल्याकडे होत नाही. श्रीमद भागवत कथा चालू असते, त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या एक एक लीला वर्णन केल्या जातात. त्यात एक विशेष जी लीला आहे ती रासक्रीडा. आणि ह्या रासलीलेचं जेव्हा वर्णन चालू असतं तेव्हा केवळ संकीर्तन करावं, सगळ्यांनी नृत्य करावं आणि तो विषय तिथंच बाजूला जातो. भक्तांच्या मनामध्ये कदाचित काही किंतु येणार नाही. पण ही रासलीला काय आहे? कुठल्याही एक लौकिक स्त्री आणि पुरुषाची ही कामक्रीडा नाहीये. रासलीला ही आत्मक्रीडा आहे. गोपी जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या जवळ जातात त्या ठिकाणी कामना नाही, जिथे दोन असतात तिथे कामना असते. कुठलाही उपभोग जेव्हा घ्यायचा असतो तेव्हा तो भोगता
आणि भोग्य पदार्थ या दोन गोष्टी वेगळ्या असाव्या लागतात. मला एखादा पदार्थ खायचा असेल तर मी वेगळा आहे आणि तो पदार्थ वेगळा आहे, तेव्हा त्या पदार्थाचा मी आस्वाद घेऊ शकतो. गोपी जेव्हा भगवान श्रीकृष्णाकडे येतात आणि जेव्हा रासलीला चालू होते तेव्हा भगवान आणि गोपी हे वेगळे राहत नाही. भगवान वेदव्यासाने सुद्धा भागवतामध्ये जे सांगितलं की रासलीला काय आहे, भगवान आपल्या प्रतिबिंबाशी खेळतायत. हे अद्वैत आहे. यामध्ये कुठेही दोन नाहीयेत. आणि ही जी ज्ञानोत्तर भक्ती आहे तीच मधुरा भक्तीच्या रूपामध्ये या जगामध्ये पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी विदर्भ प्रांतामध्ये पंचलतिका नावाच्या एका गोपीनं अवतार घेतला, प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराजांच्या रूपामध्ये. आणि त्यांनी शास्त्रीय आधारावर युक्तिसंगतीनं या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला. त्यजुनी काम, आधी कामनेचा त्याग आहे. थोडासा अहंकार गोपींच्या मनात आला, भगवान तिथून अंतर्धान पावले. भागवत कथेमध्ये आपण ऐकावं. तिथं थोडाही विकार आत्मस्थितीमध्ये चालू शकत नाही. तिथं भगवान आणि गोपी एकत्र असताना काम कुठून असू शकेल? चहू दिशी आजी देखिले सावळे, केले घन निळे नवलहे. गुलाबराव महाराज म्हणतात, गगना चढला तोची अंगरंग, जाहले अभंग हृदय हे. ज्ञानेश्वर कन्या भुलली आपणा, कृष्ण देह मना ठाव झाला. माऊलींच्या शब्दात सांगायचं तर, पाया पडू गेले तव पाऊलाची न दिसे, समोर की पाठीमोरा न कळे. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियला वेधू. या अभंगामध्ये जे अद्वैताचं तत्वज्ञान ते ज्ञानानंतरच आहे. ती भक्ती ज्ञानानंतरची आहे. जे ज्ञान मार्गाचं थोडंफार श्रवण करतात, एक गोष्ट त्यांच्या मनामध्ये असू शकते की भक्तीचं एवढं महत्व आपण सगळं ऐकतोय, ज्ञानानंतर सुद्धा भक्ती असते हेही आपण ऐकतोय, पण सगळे आकार हे मिथ्या आहेत असं आपण ऐकलेलं असतं. वास्तविक परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि आकार ही मायेची संकल्पना आहे, मायेच्या सत्तेतली संकल्पना आहे. मग जर सगळेच आकार माईक असतील तर भगवंताचा सुद्धा जो अवतार आहे त्याची सुद्धा जी रूप आहेत, कृष्णाचं रूप असेल, ते रामाचं रूप असेल, भगवान विठ्ठलाचं, गणपतीचं, दुर्गेचं कुठलंही रूप, हे सुद्धा सगुण आणि साकार असल्यामुळं, त्या गुणांच्या आणि आकाराच्या मुळे हे काही टिकणारं असणार नाहीये. असाही समज ज्ञानांचा असू शकतो, ज्ञान मार्गाच्या साधकांचा असू शकतो. कारण त्यांच्या मनावर एक बिंबलेलं असतं की शेवटी निर्गुण आणि निराकारच आहे. सगुण साकार हे आधी आलंबन ठीक आहे, पहिल्या प्राथमिक अवस्थेमध्ये पहिली पायरी म्हणून, पण शेवटी कुठल्याही भक्ताला सुद्धा निर्गुण निराकारापर्यंतच जायचं असतं. सगुण साकाराचं आलंबन हे सुटण्यासाठीच असतं. असा एक ग्रह जे ज्ञानाचे श्रोते आहेत त्यांच्या मनामध्ये असू शकतो. मग जर असं असेल तर भक्तीचं श्रेष्ठत्व कसं काय मानता येईल? कारण सगुण साकार असल्याशिवाय भक्ती असू शकत नाही. भक्ती केव्हा होईल? भक्त आणि देव हे दोघे जेव्हा असतात तेव्हा भक्ती होईल ना. मुळात अद्वैत असलं तरी भक्तीसाठी
द्वैत कल्पावंच लागतं. दोघे असल्याशिवाय खेळ कसा होईल? ज्याला संतांनी सांगितलं भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. मूळ अद्वैतच आहे, दुसरं काही नाही. हा जो मूळ सिद्धांत आहे, हा जो शांकर अद्वैताचा सिद्धांत आहे, एक चिडविलास आहे सगळीकडे, एक परब्रह्म, एक परमात्मा सगळ्या रूपामध्ये नटलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कधी नव्हतं आणि कधी असू शकणार नाही. तो या जगाचा अभिन्न निमित्तोपादान असो शब्द आपण ऐकलाय. असं कारण आहे. वासुदेव सर्वमिती, हे तर सत्यच आहे. पण भक्तीसाठी, लीला करण्यासाठी म्हणून भक्त आणि भगवंत हे वेगळे होतात. पण मग जे भगवंताचं सुद्धा नाम आहे, जे रूप आहे, जे गुण आहेत, जे लीला आहेत आणि जे धाम आहे, ते सुद्धा मायेच्या आधिपत्याखाली आहे का? केवळ निर्गुण निराकारच आहे आणि सगुण साकार हा फक्त एक विकार आहे, असं जर कोणी म्हटलं, तर मग भक्ती श्रेष्ठ राहणारच नाही. यावर जे उत्तर प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी दिलं, ते सर्वाधिक चपखल आहे. त्यांनी जो अनभ्यस्त विवर्त सिद्धांत मांडला, वेदांताचं थोडंफार श्रवण केल्यानंतर काही गोष्टी ज्या आपल्याला लक्षात येतात. वेदांतात एक दृष्टांत सांगितला जातो, दोरीचा आणि सापाचा. एक दोरी पडलेली आहे, आपण रस्त्याने जाताना आपल्याला तो वाटला साप आहे. आता तो साप नाहीये वास्तविक, तो एक भास आहे. सापाचा भास आहे दोरी, पण वाटली साप. याला म्हणायचं विवर्त. जे नाही ते वाटणं. माया हेच करते, जे सत्य स्वरूप आहे ते झाकून टाकते आणि जे नाही ते आपल्याला अनुभवाला आणून देते. इथं दोरी आहे, त्या दोरीला मायेनं झाकून टाकलं आणि जो साप नाहीच आहे त्याची भीती आपल्याला दाखवली. हे विवर्ताचं उदाहरण आहे. पण याला अध्यास म्हणतात. हा जो भास होतो याला वेदांतामध्ये अध्यास अशी संकल्पना आहे. पण भगवंताच्या सगुण साकार रूपाविषयी गुलाबराव महाराजांनी जे उदाहरण दिलं ते समुद्रात आहे. अनध्यस्त विवर्त. भगवंताचा देह कसा आहे, त्यांचं नाम कसं आहे, ते माईक नाहीये. समुद्रावर जशी लाट निर्माण होते, समुद्रातच विलीन होते. दोरीवर साप निर्माण नाही होत, तो मुळात नसतोच, तो भास असतो. समुद्रावर जी लाट येते ती प्रत्यक्ष असते. बरं, ती लाट आपण वेगळी काढू शकतो का? ती लाट आपण हातात घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हातात काय येणार आहे? पाणीच येणार आहे. तो समुद्रच आहे. पण तो फक्त वेगळा दिसतो, तो वाऱ्यामुळे दिसतो. तसं प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज म्हणतात की भगवंताचं जे नाम आहे, त्याचं जे रूप आहे, ते भक्ताशी क्रीडा करण्यासाठी म्हणून प्रकट झालेलं असल्यामुळं त्याच्यावर मायेचं आधिपत्य चालत नाही. सगळे आकार एकसारखे असं नाहीये. भगवंताचा आकार वेगळा, त्याचं नाम वेगळं. आणि म्हणून सगळ्या प्रकारचं ज्ञान, ज्ञानाची अगदी पराकाष्ठा ज्यानं गाठली असेल त्याच्यासाठी सुद्धा नामोपासना आहेच. त्याच्यासाठी सुद्धा भगवंताचं रूप आहेच. नामस्मरण, भगवंताच्या रूपाचं चिंतन, या गोष्टी फक्त प्राथमिक जे पातळीवर आहेत त्यांच्यासाठी असतात आणि पुढे गेल्यानंतर ते सुटत जातं असं नाहीये. परिनिष्ठितोपि नैर्गुण्यम उत्तम श्लोक लीलया गृहीत चेता राजर्षी आख्यानम यदधीत. आपण भागवत पाहावं, आपण संतांचं साहित्य पाहावं, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ पाहावेत किंवा गुलाबराव महाराजांच्या सारख्या अधिकारी पुरुषाचे ग्रंथ पाहावेत. त्यामध्ये आपल्याला हीच गोष्ट दिसेल. आरंभी सुद्धा भक्ती आहे, मध्ये सुद्धा भक्ती आहे आणि सगळ्यांच्या शेवटी सुद्धा भक्ती आहे. ती ज्ञानोत्तर भक्ती आहे.
आणि मग जसं भगवान म्हणतात, मग याही वरी पार्था माझिया भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. ज्ञानेश्वरीमध्ये 2 प्रकारची भक्ती सांगितली. तशी ती 3 प्रकारची आहे. तिसरा प्रकार आपण पाहूया नंतर शेवटी. भक्त भगवंताची जी भक्ती करतो, ती भक्ती. आणि यानंतर भगवंत भक्ताची जी भक्ती करतो, ती. गीतेच्या 12व्या अध्यायाचं निरूपण करत असताना माऊलींनी या दोन्ही भक्ती, किंबहुना तिसरी पण जी भक्ती आहे, तिचंही वर्णन केलंय. तो पहावा हे डोहाळे, म्हणोनी अचक्षुसी मज डोळे, हातीचे लीला कमळे, पूजू तयाते. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये माऊलींच्या मुखातून भगवान म्हणतात, फक्त भक्त देवाच्या दर्शनासाठी उत्सुक आहे असं नाहीये. ही तर एक भक्ती झाली. ही दुसरी भक्ती आहे, जी देवाच्या मनामध्ये भक्ताविषयी ओढ आहे. तो पहावा हे डोहाळे, फक्त इच्छा नाही. डोहाळा तीव्र इच्छेला म्हणतात. भगवान म्हणतात त्या भक्ताला पाहण्याची मला फक्त इच्छा नाही होत, मला डोहाळे लागतात, किती मी त्याला पाहावं. म्हणून अचक्षुसी मज डोळे. भगवंताला डोळे असण्याचं कारण काय? ज्याच्यामुळे डोळे पाहतात त्याला डोळ्यांची काय आवश्यकता आहे? पण त्या भक्ताला पाहण्यासाठी भगवान म्हणतात, म्हणून मला डोळे आहेत. हाती जेनी लीला कमळे पूजू जाते. भगवंताच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, गदा आहे, शंख आहे. हे आपण पाहतो. कमळ कशासाठी आहे? त्याचं कारण माऊलींनी सांगितलं. हाती चैनी लीला कमळे पूजू तयाते. भक्त जेव्हा, भगवान म्हणतात, तो जेव्हा माझ्या पाया पडतो, तेव्हा तो तर माझी पूजा करतो. मलाही त्याची पूजा करायची असते. तो पाया पडायला खाली वाकला, की माझ्या हातातलं कमळ त्याच्या डोक्यावर ठेवून त्याची पूजा करतो. हाती चैनी लीला कमळे पूजू तयाते. ते कमळ त्यासाठी धारण केले. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा जे ध्रुवा आख्यान आहे, मधुवनामध्ये ध्रुवानं घोर तप केलं आणि भगवान ध्रुवाला दर्शन देण्यासाठी म्हणून तिथे आले, असं आपण कथेमध्ये ऐकतो. पण ते चुकीचं आहे. मूळ भागवतानुसार पाहिलं तर भगवान ध्रुवाला दर्शन देण्यासाठी आले नाहीत. भगवान ध्रुवाचं दर्शन घेण्यासाठी आले. मधोर वनम भृत्य दिदृक्षया ययौ, हे भागवताचे शब्द आहेत. भृत्य दिदृक्षा. भृत्य म्हणजे भक्त, दास, सेवक. आणि दिदृक्षा पाहण्याची इच्छा. दर्शन देण्यासाठी येत नाहीत भगवान. ध्रुवाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि वाट पाहत उभे राहतात. कधी देवाचं दार उघडतं म्हणून मंदिरामध्ये आपण कित्येकदा वाट पाहिलेली आहे. तो अनुभव आपल्याला आहे. पंढरपूरला गेल्यानंतर, आळंदीला गेल्यानंतर किंवा बद्रीनाथ इत्यादी ठिकाणी गेल्यानंतर. पण इथं भगवान स्वतः ध्रुवाच्या समोर उभे राहिले. ध्रुवानं डोळे झाकलेले आहेत. त्याचे डोळे कधी उघडतायत याची भगवान वाट पाहत आहे. श्रीमद भागवतामध्ये अंबरीश राजाची कथा येते. ध्रुवासा ऋषींच्या मागे जेव्हा सुदर्शन चक्र लागतं, तेव्हा ते वैकुंठामध्ये जातात, भगवंताच्या जवळ जातात. भगवान म्हणतात, माझ्याकडे येऊन काही उपयोग नाहीये. ज्या अंबरीश राजाचा तुम्ही अवमान केलाय माझ्या भक्ताचा, त्याच्याकडे जा. हम भक्त पराधीन. हे भगवंताचे शब्द. मी पराधीन आहे, मी भक्ताच्या अधीन आहे. 11व्या अध्यायामध्ये तर अनेक ठिकाणी एक गोष्ट भगवंतांनी स्वतः बोलून दाखवलेली आहे. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहं नित्यम पूयेत्यंघ्रिरेणुहि. भगवान उद्धवाला सांगतात, उद्धवा, जो निरपेक्ष आहे, शांत आहे, निर्वैर आहे, कुणाशी ज्याचं वैर नाही,
समदर्शनम, सगळीकडे जो समान दृष्टीने बघतो, अशा माझ्या भक्ताच्या मी मागे मागे जातो. कशासाठी जातो? त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी नाही. रक्षण तर त्याचं होतच. पूजेये त्यंघ्री रेणुभिः, भगवान म्हणतात उद्धवा, त्या भक्ताच्या मागे मागे मी यासाठी जातो की त्याची जी पायधूळ उडते त्या पायधुळीनं मी पवित्र होईल, अशा भावनेनं मी त्याच्या मागे मागे जातो. एक भक्ती ती आहे जी भक्त भगवंताची करतो. दुसरी भक्ती ही आहे जी भगवंत भक्ताची करतात. आणि जी तिसरी भक्ती आहे, ज्या भक्तीपासूनच खरं तर त्या भक्तीनं, ज्या भक्तीच्या वर्णनानं ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचा आरंभ झाला, भक्तानं जी ईश्वराची भक्ती करायची आहे आणि ईश्वरानं जी भक्ताची भक्ती करायची आहे, या दोन्ही भक्तींचं जे अधिष्ठान आहे, ती एका शिष्यानं गुरुची जी करायची आहे ती भक्ती आहे. ती गुरुभक्ती आहे. या तिन्ही भक्तींचं वर्णन आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये मिळतं. खरं तर माऊलींनी जे मंगलाचरण केलंय 12व्या अध्यायाचं, ते गुरुभक्तीचं सर्वश्रेष्ठ उदाहरण. सुरुवातच या गुरुभक्तीपासून झालेली आहे. पण माझ्या बोलण्याच्या शेवटी मी हा विषय घेतला, कारण त्यानंतर बोलण्यासारखं दुसरं काही नाही. मुळात जर आपण ज्ञानेश्वरीकडे पाहिलं, आरंभापासून शेवटपर्यंत केवळ गुरुभक्ती आहे. गुरुभक्ती योग हा ज्ञानेश्वरीचा मुख्य योग आहे. तसे गीतेमध्ये 18 योग आहे. आपण वाचलं असेल अर्जुन विषाद योगापासून सांख्य योग, कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, कर्म संन्यास योग, आत्मसंयम योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्म योग, राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, भक्ती, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, गुणत्रय विभाग योग, पुरुषोत्तम योग, दैवासुर संपद विभाग योग, आणि शेवटी मोक्ष संन्यास, हे योग आहेत सगळे. पण ज्ञानेश्वरीचा आरंभापासून शेवटपर्यंत जर कुठला एक योग असेल तर तो गुरुभक्ती योग आहे. आरंभी माऊली काय म्हणतात? निवृत्ती दासू, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो. निवृत्ती दासू, निवृत्तीनाथांचा दास आहे. इथून ज्ञानेश्वरीचा आरंभ आहे आणि शेवट कुठे आहे? किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिकपण. पायिकपण, मी निवृत्तीनाथांचा पायिक आहे, मी दास आहे. आणि फक्त 12व्या नाही, कित्येक अध्यायांची मंगलाचरण जी आहेत ज्ञानेश्वरीची, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. किंवा नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रमोदा, परा प्रमेय प्रमदा विलासिया. किंवा अगदी दार्शनिक मंगलाचरण म्हटलं तर मावळवीत विश्वाभासू, फल उदयाला चंडांशू, जो अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. आत्मरूप गणेश केली स्मरण, सकळ विद्यांचे अधिष्ठान, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. किंवा मग जो आपला आजचा प्रतिपाद्य विषय, तो गीतेचा भक्तियोग 12वा अध्याय, त्याचा तर माऊलीने मंगलाचरणाच्या वेळी सद्गुरूंची स्तुती तर अन्यत्र केलेलीच आहे. सद्गुरूंच्या कृपादृष्टीची स्तुती केली. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. हे विशेषण सगळी गुरूंच्या कृपादृष्टीला आहे. विषय व्याळे मिठी तिधलिया नुठी ताठी, ते तुझिये गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. माऊली म्हणतात तुमच्या कृपा दृष्टीमुळं
तो विळखा मला पडलेला आहे तो निर्विष होऊन जातो. संसारात असूनही संसार आपल्याला बाधू शकणार नाही. ही अवस्था आपल्याला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य एक सद्गुरूमध्ये आहे. नाव पाण्यात फिरत असते त्याने काही समस्या निर्माण होत नाही. किंबहुना नाव पाण्यात फिरण्यासाठीच असते. पाण्यात नाव असते तोपर्यंत काही अडचण नाहीये. अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा नावेत पाणी येतं. मन आपलं या सगळ्या संसारामध्ये असेल हरकत नाही. आपण या संसारात वावरत असू हरकत नाही. मनात जेव्हा हा संसार येतो, हे सगळे विषय येतात, अडचण तिथून आहे. हे विषय त्याला बाधक होत नाहीत, ज्याला गुरूंची कृपादृष्टी मिळते. तरी कवणाते तापू पोळी, हिसे निवो शोक जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी, पुरे येसी तू. 3 गोष्टी आहेत. भूतकाळाचा शोक, वर्तमान काळात सगळीकडून असणाऱ्या सगळ्या चिंता आणि भविष्य काळाची भीती. हा शोक, चिंता आणि भीती या तिन्ही गोष्टी आपल्याला बाधणार नाहीत, जर गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर असेल. हो सद्गुरूची कृपादृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी, तो सकळ विद्यांचे सृष्टी धात्रा होय. ज्ञानाचं सर्वात मोठं साधन जर काही असेल तर ती गुरूंची कृपा आहे. आपल्या बळावर ज्ञान नाही मिळवता येत. आपल्या बळावर आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याएवढी बुद्धी तल्लख आपली बनवता येईल. तयारी आपल्याला सगळ्या प्रकारची करता येऊ शकते. पूर्व तयारी. पण आपल्या बळावर आपण ज्ञान प्राप्त करू हे शक्य नाही. मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ हाच मार्ग आहे. जे ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वोळ गोनी. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, परिप्रश्नेन सेवया हाच मार्ग आहे. हो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य, दृष्टीमधलं कारुण्य हे त्याच्यावर स्थिर होतं, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. सगळ्या शास्त्रांचं आतून ज्ञान त्याला प्राप्त होतं. बाहेरून किती ग्रंथांचा व्यासंग केला, किती पुराण प्रवचन ऐकली बोलली, तरी मनाचं समाधान होऊ शकत नाही. आणि किती वाचणार, किती ऐकणार. सगळं आयुष्य जरी आपण ऐकण्या आणि बोलण्यामध्ये आणि लिहिण्या वाचण्यामध्ये घालवलं, तरी एक बिंदू सुद्धा या ज्ञानाचा आपण प्राप्त केला असं होणार नाही. एवढं ज्ञान आहे. एका अध्यात्मशास्त्रामध्ये भौतिक शास्त्रांचा आपण इथे विचारच करत नाही. आतून ही सगळी शास्त्र, हे सगळं ज्ञान कसं प्रकट होणार. आणि मुळात आपल्या संस्कृतीमध्ये आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये हाच फरक आहे. ज्ञान बाहेरून मिळतं हे त्यांचं मत आहे, ते आतून प्रगट होतं हे आपलं मत आहे. आज ज्यांची जयंती आहे, महायोगी श्री अरविंद, त्यांचं चरित्र आपण पाहिलं असेल किंवा पाहावं. किती अपार त्यांचा ग्रंथ संभार आहे. किती प्रचंड त्यांनी लेखन केलं. इतक्या वर्षांचा तो त्यांचा एकांतवास, ही साधना, हे सगळं ज्ञान कुठून आलं. ते एकच गोष्ट सांगत होते, जे मी अनुभवलं नाही ते मी लिहिलं नाही. अनुभवाच्या प्रकाशात लिहिणारा ऋतंभरा प्रज्ञा लाभलेला हा महायोगी होता. श्रीमद भागवत कसं लिहिलं गेलं. समाधी भाषा व्यासस्य, जे त्यांनी समाधीमध्ये पाहिलं ते त्यांनी लिहिलं. आपली सगळी शास्त्र ते आतून प्रगट झाली.
ज्यांचा मी वारंवार करतोय ते प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, जे 6 महिन्याचे असताना त्यांना अंधत्व आलं, केवळ 34 वर्षांचं ज्यांचं आयुष्य होतं आणि ज्यांनी वेद, पुराण, आयुर्वेद, नीतिशास्त्र, वैद्यकशास्त्र, संगीतशास्त्र अशा अनेक विषयांवर 130 हून अधिक ग्रंथ लिहिले, जे स्वयमेव एक या जगातलं आश्चर्य आहे. महाराजांना एक जणांनी विचारलं, महाराज हे सगळं ज्ञान आलं कुठून? तुम्ही कधी एवढं वाचलं? त्याने जेवढं लिहिलं तेवढं नुसतं वाचणं सुद्धा आपल्याला शक्य नाही, समजून घेणं त्याच्या पुढचा भाग आहे. महाराजांनी त्याला उत्तर दिलं, आषाढी एकादशीच्या आसपासचा दिवस होता. मी आळंदीला गेलो होतो. तीन दिवस मी उपवास केला. एके दिवशी माऊली स्वतः समाधीतून बाहेर आले. त्यांनी मला मांडीवर घेतलं, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या क्षणी सगळी शास्त्र माझ्या अनावृत झाली. सगळं ज्ञान आतून प्रकाशित झालं. योऽन्तः सुखोऽन्तरारामः तथान्तर्ज्योतिरेवयः. अंतर्ज्योती. हो सद्गुरूची ये कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी, हो सकल विद्यांची सृष्टी थात्र. आणि सद्गुरूमध्ये आणि परिसामध्ये तुलना होऊ शकत नाही. जे भगवान आदि शंकराचार्य सांगतात, कशामुळं? परीस लोखंडाचं सोनं करतो, पण लोखंडाला परीस नाही बनवू शकत. सद्गुरू मात्र आपल्या शिष्याला सद्गुरू बनवून टाकतात. ते शिष्यामध्ये तेवढी योग्यता आणतात की तो स्वतःही आणखी कुणाचा तरी सद्गुरू बनू शकेल. श्री महाराजांवर, गुलाबराव महाराजांवर माऊलींनी हा अनुग्रह केला. बाबा महाराज पंडितांवर, ज्यांनी स्वतः काही फारसा व्यासंग केलेला नाहीये, केवळ महाराजांची सेवा केली, त्यांच्यावर महाराजांनी अशा प्रकारचा अनुग्रह केला की महाराजांच्या ग्रंथाची जर उकल आपल्याला व्हायची असेल तर आपल्याला बाबा महाराज पंडितांचं वाङ्मय वाचावं लागतं. त्यांचं अमृतानुभव भाष्य असेल, त्यांचं हरिपाठ भाष्य असेल, हे सगळं आपल्याला, हे कुठून आलं? हो सद्गुरूची कृपा दृष्टी. पुराणामध्ये अशी उदाहरणं कित्येक आहेत, पण ती प्राचीन आहेत, ती जुन्या काळातली आहेत, म्हणून आपल्याला कदाचित त्याच्यावर विश्वास तेवढा वाटू शकणार नाही. ही उदाहरणं 100 वर्षापूर्वीची आहेत जास्तीत जास्त. केवळ सद्गुरूंची कृपा दृष्टी. जे आपण आज सुरुवातीपासून पाहतोय की एकतर जे कुठलं साधन, ज्या कुठल्या साधनाचा आपण अंगीकार केलेला आहे, तो निष्काम कर्मयोगाचा मार्ग असेल किंवा ती विवेक, वैराग्य इत्यादी सगळी साधनं, या सगळ्या साधनांनी करण्याची ज्ञानाची साधना असेल, किंवा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा अष्टांग योगाचा मार्ग असेल, त्याचं अधिष्ठान हा भक्तियोग असला पाहिजे. या भक्तीनं, साधन भक्तीनं आधी अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर सद्गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त होईल. त्या कृपेनं आपलं मन परमेश्वराची कृपा व्हायला पात्र होईल. आणि मग जे ज्ञान आपल्याला मिळणार आहे खरं, ते परमात्म्याच्या कृपेनं मिळेल. तिथपर्यंत आपल्याला सद्गुरू घेऊन जातील. यथा देवे तथा गुरव. भक्तीचे जे प्रकार सांगितले आपल्या शास्त्रांनी, यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरव. पण त्यामुळे गुरु आणि ईश्वर
या दोघांना वेगळं मानण्याचंही कारण नाहीये. अगदी थोडक्यात एका वाक्यात सांगायचं तर सद्गुरू हा परमेश्वराचा करुणावतार आहे. भगवान महादेवांच्या बाबतीत आपण जो श्लोक म्हणतो, कर्पूर गौरम करुणावतारम. भगवान महादेव हेच सगळ्या गुरूंचे गुरु आहेत. सगळ्या ज्या गुरु परंपरा आहेत त्या भगवान महादेवांपासून सुरू झालेल्या आहेत आणि ते करुणावतार आहेत. तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदम श्री दक्षिणा मूर्तये. भगवान महादेवांच्या ज्या गुरुमूर्तीचं स्तोत्र भगवान आदिशंकराचार्यांनी आपल्या दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये गायलं, ते महादेवांचं गुरुस्वरूप आहे. आणि इथं शैव वैष्णव असा भेद नाहीये. जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा तेच म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. संप्रदाय कुठलाही असो, साधकाला त्याचं बोट धरून परमात्म्याच्या दारापाशी घेऊन जाणारे सद्गुरु आणि तिथून त्या साधकाच्या भक्तीला भुलून त्याला कडेवर घेऊन आपलं ज्ञान करून देणारा परमात्मा, हा साधकाचा अगदी रांगण्यापासून ते परमात्म्याच्या खांद्यावर बसण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासातला त्याचा मुख्य आधार ही भक्ती आहे. भक्त जी भगवंताची भक्ती करतो आणि गुरूंची जी भक्ती करतो आणि त्यानंतर भगवंताची भक्ताची भक्ती करतो आणि भगवंतानं ते ज्ञान भक्ताला करून दिल्यानंतर सुद्धा मग खऱ्या अर्थानं जी भक्ती त्या साधकाला प्राप्त होते ती ज्ञानोत्तर भक्ती. आज या अतिशय पवित्र अशा श्रावण मासामध्ये ह्या तशा अतिशय गहन अशा विषयाचं पण आपल्या परीनं जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे चिंतन आपण केलं. ते मांडण्याचा मला जो आनंद मिळाला तो मला मिळवून देण्यासाठी खरं तर आपल्या या उपक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि ती भगवंताची भक्ती, सद्गुरूंची भक्ती त्यांच्याच कृपेनं आपल्याला मिळो एवढी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय श्री कृष्ण.